क्रिस्पी आणि कुरकुरीत असे तुम्ही मेदू वडे तर खूप खाल्ले असेल, पण मेदू वड्यासारखाच अजून एक खाद्यपदार्थ मार्केटमध्ये आलाय हे तुम्हाला माहिती आहे का? साऊथ इंडियामध्ये सगळ्यात जास्त फेमस आहे, पण आपल्याला क्वचितच माहिती आहे. या खाद्यपदार्थाचं नाव आहे बोंडा. बोंडा ऐकून शॉक होऊ नका. बोंडा हा दिसायला सेम मेदू वड्यासारखा, पण मेदू वड्यामध्ये जसा होल असतो तसा ह्याच्यात नसतो. बोंडा दिसायला प्रॉपर गोल असतो आणि चवीला असतो क्रिस्पी, कुरकुरीत आणि टेस्टी. बोंडा हा खाद्यपदार्थ मैद्यापासून बनवलेला असतो. मी तुम्हाला सांगणार नाहीये की हा हेल्दी आहे, हा पौष्टिक आहे, हा खाण्यासाठी खूप चांगला आहे. दिवसभरात आपण एक दोन वेळा जे अचरपचर गोष्टी खातो त्यापेक्षा तर हा सगळ्यात चांगला आहे आणि तुम्ही गरम गरम खाल तर त्याची मजा आणि तुम्हाला येईल. हे पीठ मळायला थोडी ताकद जास्तच लावावी लागते. दादांनी चांगली ताकद लावून पीठ मळून घेतल्यावरती तुम्ही बघितलं हे पीठ एकदम सॉफ्ट झालेलं आहे. जे हातावर चिटकून दादा हळूहळू तेलामध्ये हे गोळे टाकत आहेत. हे गोळे म्हणजेच बोंडे आहेत. हैदराबाद मध्ये सगळ्यात जास्त फेमस आहे ते इडली, मेंदू वडा, डोसा आणि हे बोंडे. हा बोंडा जो आहे ना, तो खाण्यासाठी जी तुडुंब गर्दी लागते ना, ती सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत कंटिन्यू यांचं दुकान चालूच असतं आणि कंटिन्यू एवढ्या जास्त प्रमाणामध्ये इथे हे बनले जातात. तुम्ही बघितलात ही तळायची पण एक युनिक टेक्निक आहे, कारण की हे पूर्णपणे आतून क्रिस्पी होण्यासाठी ह्याला जास्त वेळ तेलामध्ये तळावं लागतं. बोंडा तळताना बघून खरंच मला भूक आवरत नव्हती. एवढं छान आणि एवढं सुंदर सुगंध येत होता बोंड्याचा ना. इथे दादांनी बोंडे तळून घेतलेत. बघितलात तुम्ही, गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत हे बोंडे तेलामध्ये तळावे लागतात आणि त्यानंतर हे बोंडे आता तेलातून सरळ भांड्यात काढले जातात. तुम्ही बघितलात किती गोल आकाराचे आहेत आणि दिसायला एवढे सुंदर दिसतात ना, तसेच खाण्यासाठी पण खूप टेस्टी आणि क्रिस्पी आहेत. तुम्ही खरंच मला थँक्यू बोलाल, कारण की अशी व्हिडिओ आणि असा बोंडा तुम्ही तर कधी पाहिला नसाल. आणि जर मुंबईमध्ये तुम्ही असा बोंडा बनताना पाहिला असेल आणि तुम्हाला माहिती असेल की असे बोंडे कुठे बनतात, तर नक्की आम्हाला कमेंट मध्ये ऍड्रेस पाठवा. मी नक्की जाऊन तिथे व्हिडिओ बनवी. तर इथे बघितलात गरमागरम असे क्रिस्पी बोंडे बनवल्यानंतर ते काउंटर वरती नेले जातात. तुम्ही जेव्हाही हैदराबादला जाल तेव्हा नक्की महालक्ष्मी हॉटेलला व्हिजिट करा. तिथे तुम्ही इडली, मेदू वडा, डोसा आणि बोंडा टेस्ट करा आणि आम्हाला सांगा की तुम्हाला कसे वाटले ते. आमची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आम्ही इथे बोंडा मागवलं ते आम्हाला एका प्लेटीत असे 4 बोंडे आले. तुम्हाला ही डिश कशी वाटली ते नक्की कमेंट मध्ये आम्हाला